मधल्या भुकेमध्ये आपल्याला काहीतरी खावंसं वाटतं चटपटीत, तर आपल्याला जेव्हा भूक लागते हलकं फुलकं खायला आपल्याला आवडत असतं, तर इथे मी हलका फुलका चुरमुऱ्याचा चिवडा बनवणार आहे. त्यामध्ये मी काही पातळ पोहे सुद्धा घालणार आहे आणि इथे सर्व साहित्य मी काढून घेतलेलं आहे. एक मोठा बाउल भरून मी घालणार आहे. शेंगदाणे एक पाव किलोपेक्षा जास्त इथे आहे. खोबरं, त्यानंतर इथे मिरची पावडर आहे तिखटासाठी, 2 टीस्पून इथे घेतलेले आहे. अख्खे धणे मी कुटून घेतलेले आहे. हिंग आहे, आमचूर पावडर आहे 1 टीस्पून. त्यानंतर इथे आहे डाळ्या, ज्या आपल्या बाहेर पॅकेट आपल्याला भेटते चिवड्यामध्ये टाकण्यासाठी, भरपूर सारे घालणार आहे. कढीपत्ता, त्यानंतर इथे पिठी साखर घालणार आहे. आणि हे कुठलेही पदार्थ आपल्याला तळून काढायचे नाहीयेत, भाजून काढायचे आहेत, तरी सुद्धा हा चिवडा खूप उत्तम होतो. चला रेसिपी सुरू करूया. हे चुरमुऱ्यांचं पॅकेट इथे घेतलेले आहे, पाव किलो पातळ पोहे, आणि इथे आहे कढीपत्ता बराच आहे.